श्री गुरु त्रिमूर्तीचे अवतार का मानले जातात? श्री गुरु चरित्रातील सविस्तर स्पष्टीकरण. नमस्कार. आज आपण श्री गुरु चरित्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि गहन विषय समजून घेणार आहोत. तो विषय म्हणजे श्री गुरु म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे अवतार का म्हटले जाते. हा प्रश्न फक्त भक्तीचा नाही, तर तो गुरुतत्व, दत्त अवतार परंपरा आणि हिंदू तत्वज्ञान यांच्याशी जोडलेला आहे. याचे उत्तर आपल्याला श्री गुरु चरित्र या ग्रंथात अनेक अध्यायांमधून सविस्तर मिळते. श्री गुरु चरित्र हा दत्त संप्रदायातील मुख्य आणि अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. या ग्रंथात 52 अध्याय आणि सुमारे 7491 ओव्या आहेत. या ग्रंथात भगवान दत्तात्रेयांचे 2 प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनातील लीला, चमत्कार, उपदेश आणि भक्तांचे अनुभव वर्णन केले आहेत. या ग्रंथातील अनेक अध्यायांमधून स्पष्टपणे सांगितले आहे की श्री गुरु हे त्रिमूर्तींचे स्वरूप आहेत. सर्वात आधी आपण अध्याय 2 समजून घेतला पाहिजे. या अध्यायात नामधारक आणि सिद्धमुनी यांच्यात संवाद आहे. नामधारक हा एक भक्त आहे ज्याला अनेक प्रश्न पडलेले आहेत. तो सिद्धमुनींना विचारतो, गुरुचे महत्त्व काय आहे? गुरु देवांपेक्षा मोठे का मानले जातात? त्यावर सिद्धमुनी सांगतात की गुरु म्हणजे साक्षात त्रिमूर्तींचे स्वरूप आहे. कारण गुरुच मानवाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो. गुरुच माणसाला संसारातून मुक्त करण्याचा मार्ग दाखवतो. याच अध्यायात एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते, संदीपक आणि त्याच्या गुरुची कथा. गोदावरी नदीच्या काठी अंगिरस ऋषींच्या आश्रमात वेदधर्म नावाचे गुरु राहत होते. त्यांचा शिष्य होता संदीपक. संदीपक आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेने सेवा करत असे. एक दिवस गुरु वेदधर्म म्हणाले की त्यांच्या पूर्वजन्मातील काही कर्मफळ भोगण्यासाठी त्यांना काशीला जावे लागेल. ते काशीला गेले आणि तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. ते अंध झाले आणि अत्यंत दुर्बळ झाले. संदीपक मात्र त्यांना सोडून गेला नाही. त्याने अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने गुरुची सेवा केली. तो त्यांना उचलत असे, स्वच्छ करत असे, अन्न देत असे आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत असे. त्याच्या या निष्ठेमुळे एक दिवस भगवान विष्णू त्याच्या समोर प्रगट झाले आणि म्हणाले की तू इतकी गुरुसेवा केली आहेस, त्यामुळे मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. पण संदीपक म्हणाला, माझे गुरुच माझे देव आहेत. मला तुमच्याकडून काहीही नको. माझ्यासाठी गुरुच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. हे ऐकून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले की जो गुरुची सेवा करतो त्याला त्रिमूर्तींचे आशीर्वाद आपोआप मिळतात. या कथेतून श्री गुरु चरित्र सांगते की गुरु हे त्रिमूर्तींपेक्षा वेगळे नसतात, तर तेच त्रिमूर्तींचे जिवंत स्वरूप असतात. यानंतर अध्याय 4 मध्ये अत्यंत महत्त्वाची कथा सांगितली जाते. ती म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा. ही कथा त्रिमूर्ती अवतार समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसूया हे महान तपस्वी होते. अनुसूया ही अत्यंत पवित्र आणि पतिव्रता स्त्री होती. तिच्या पातिव्रत्याची कीर्ती संपूर्ण जगात पसरली होती. स्वर्गात देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना याचा अभिमान वाटू लागला की त्यांच्या पतींची पत्नी इतकी महान कशी असू शकते. त्यांनी अनुसूयाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर पाठवले. एक दिवस त्रिमूर्ती भिक्षुकांच्या रूपात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. अनुसूयाने अतिथी म्हणून त्यांचे स्वागत केले. पण त्या भिक्षुकांनी एक विचित्र अट ठेवली. त्यांनी म्हटले की आम्हाला भिक्षा हवी आहे, पण तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा द्यावी. अनुसूया क्षणभर शांत झाली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले आणि आपल्या तपशक्तीने त्या भिक्षुकांवर पवित्र जल शिंपडले. क्षणात 3ही देव लहान बाळांमध्ये रूपांतरित झाले. 3ही बाळं रडू लागली. अनुसूयाने त्यांना आपल्या मुलांप्रमाणे उचलले आणि त्यांना दूध पाजले. थोड्या वेळाने अत्री ऋषी आश्रमात परत आले. त्यांनी तपशक्तीने ओळखले की ही साधी मुलं नाहीत, तर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्यावेळी त्रिमूर्ती अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी अनुसूयाला वर मागण्यास सांगितले. अनुसूयाने सांगितले की तुम्ही माझ्या पुत्र रूपात जन्म घ्या. त्यावेळी 3 रूपे जन्माला आली. ब्रह्मेचा अंश म्हणून चंद्र, शिवाचा अंश म्हणून दुर्वासा आणि विष्णूचा अंश म्हणून दत्तात्रेय. पण दत्तात्रेयांमध्ये 3ही देवांची शक्ती एकत्र होती. त्यामुळे दत्तात्रेयांना त्रिमूर्तींचे पूर्ण रूप मानले जाते. याच कारणामुळे दत्त आरतीत म्हटले जाते, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा.
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. याचा अर्थ असा की दत्तात्रेय हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे संतुलन असलेले त्रिमूर्तींचे रूप आहेत. यानंतर श्री गुरु चरित्रात सांगितले आहे की भगवान दत्तात्रेयांनी मानव जातीच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेतले. त्यातील पहिले महत्वाचे अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. म्हणूनच श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आणि दत्तात्रेय त्रिमूर्तींचे रूप असल्यामुळे श्री गुरूंनाही त्रिमूर्तींचे अवतार म्हटले जाते. श्री गुरु चरित्रातील अध्याय 14 मध्ये एक प्रसंग आहे. त्यात सायमदेव नावाचा भक्त श्री गुरूंच्या दर्शनाला येतो. तो श्री गुरूंना पाहून म्हणतो की तुम्ही साधे मानव नाही, तुम्ही साक्षात त्रिमूर्तींचे अवतार आहात. हा प्रसंग दाखवतो की भक्तांना श्री गुरूंच्या रूपात दैवी शक्ती अनुभवायला मिळत होती. यानंतर अध्याय 49 मध्ये सांगितले आहे की श्री गुरु अनेक भक्तांचे पाप आणि दुःख दूर करतात. ते लोकांच्या जीवनातील संकटे दूर करतात. हे कार्य म्हणजे शिवाच्या संहार शक्तीप्रमाणे अज्ञान आणि पापांचा नाश करणे. त्याच वेळी श्री गुरु लोकांना धर्म, ज्ञान आणि योग्य जीवनमार्ग शिकवतात. हे कार्य ब्रह्माच्या सृष्टी शक्तीप्रमाणे ज्ञानाची निर्मिती करणे आहे. आणि ते भक्तांचे रक्षण करतात, त्यांचे जीवन योग्य मार्गावर ठेवतात. हे कार्य विष्णूच्या पालन शक्तीसारखे आहे. म्हणूनच श्री गुरूंमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही शक्ती कार्यरत असल्याचे श्री गुरु चरित्र सांगते. शेवटी श्री गुरु चरित्राचा मुख्य संदेश असा आहे की गुरु हेच देवाचे जिवंत रूप आहे. जो भक्त श्रद्धेने गुरुचे स्मरण करतो, गुरुची सेवा करतो आणि गुरुच्या मार्गावर चालतो, त्याचे जीवन बदलते. त्याला ज्ञान मिळते, शांती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच श्री गुरु संप्रदायात आणि श्री गुरु चरित्रात श्री नृसिंह सरस्वती यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे अवतार मानले जाते. आणि म्हणूनच भक्त प्रेमाने म्हणतात, जय श्री गुरु दत्त.